एव्हरीबडी, कसे आहात तुम्ही सर्व? कसा गेला तुमचा वीकेंड? 27 एप्रिल 2026 दिवस, आठवड्याचा जो दिवस आहे तो नवीन सुरुवात आहे आठवड्याची 27 एप्रिलपासून. तर आठवड्याची सुरुवात आहे, त्यामुळे 27 एप्रिल तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसा जाईल, मनी वाईज, हेल्थ वाईज वगैरे कसा जाईल, तुम्हाला लव रिलेशनशिपमध्ये कसा जाईल ते मी आता तुम्हाला सांगत आहे. मी 2 पायल ठेवलेली आहेत, एक रोज कॉर्ड्स ठेवलेला आहे आणि एक सिट्रीन ठेवलेला आहे. ही 2 पायल आहे, त्याच्यासाठी 2 एंजल कार्ड मी काढलेली आहेत. एंजल कार्ड शफल करून ठेवलेली आहेत, टॅरो कार्डही शफल करून ठेवली आहेत. आपण एंजल आणि टॅरोच्या ह्यातून आपण आज बघणार आहोत की आपल्याला उद्याचा दिवस कसा जाणार आहे. 27 एप्रिल 2026 सगळ्यांना कसा जाणार आहे. तुम्ही पायल चूज करू शकता. डीप ब्रीथ घ्या, तुमचं 3 टाइम्स नेम घ्या किंवा तुमच्या इष्टाचं नाव घेऊन पायल सिलेक्ट करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तसा दिवस जातो की नाही. पूर्ण रेझोनेट तुमच्याशी होणार नाही, पण थोडं जितकं पण रेझोनेट होईल तितकं तुम्ही रीडिंग घेऊ शकता. बघा परत एकदा सिट्रीन आणि रोज कॉर्ड्स बघा, हे पण बघा. एंजल्स, जे कार्ड तुम्हाला अट्रॅक्ट करेल दोघांपैकी ते तुम्ही चूज करा. आता मी समजते तुम्ही चूज केलं असेल, तर आपण कार्ड बघूया. रोज कॉर्ड्सला काय आलेलं आहे. हा रोज कॉर्ड्स आहे, ह्याला तुम्हाला आलेलं आहे 5 ऑफ वॉन्ड्स आणि त्याला एंजलने आन्सर दिलंय बिग हॅपी चेंजेस. बघू तुमचं कार्ड. एंजल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहेत आणि ॲक्च्युली उद्या सोमवार आहे, तर नक्की तुम्ही सगळ्यांनी म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघू भगवान महादेव आणि चंद्र भगवान तुम्हाला काय सांगत आहेत. उद्याचा दिवस जो आहे ना, तो जे पण माझे लवर्स आहेत आमचे, त्यांना रिलेशनशिपमध्ये थोडेसे आर्ग्युमेंट आणि मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. कारण हे जे कार्ड आहे ना, हे कार्डच भांडायचं आहे थोडक्यात. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग, कोणीही कोणाचं ऐकून घेत नाही आहेत, दोघंही एकमेकांचं ऐकून घेत नाही आहेत. त्यामुळे कसं होतं, मग तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होतं ना तुमच्या बोलण्यामध्ये वगैरे. तर उद्या तसं मिसअंडरस्टँडिंग होऊ देऊ नका. आर्ग्युमेंट उद्या होऊ शकतं रिलेशनशिपमध्ये तुमच्या, किंवा इगो क्लॅशेस होऊ शकतात, पण ते सगळं टेम्पररी आहे. रिलेशनशिप तुमची स्ट्रॉंग होईल, हे सगळं टेम्पररी असतं. मिसअंडरस्टँडिंग, रुसवा फुगवा किंवा तुमचे इगो क्लॅशेस होऊ शकतात. तर त्यामुळे तुमची रिलेशनशिप जी आहे ती येत्या काळामध्ये स्ट्रॉंगर होईल, पण हे सगळं टेम्पररी आहे, थोडंसंच आहे. जे लोक माझे ऑफिसला जाणारे आहेत, जे ऑफिसमध्ये आहेत, बिझनेसमॅनमध्ये आहेत, त्यांना वर्कप्लेसमध्ये थोडीशी कॉम्पिटिशन जाणवेल, स्पर्धेसारखी परिस्थिती जाणवू शकेल. त्यांना त्यांचे म्हणतात ना की त्यांच्यामध्ये जे काही स्किल्स आहेत ना, ते त्यांना थोडेसे इम्प्रूव्ह करावे लागतील. त्याच्यामध्ये थोडेसे म्हणतात ना की इम्प्रूव्ह म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुमचे स्किल्स आहेत ते तुम्हाला प्रूव्ह करावे लागतील. उद्या कदाचित कोणाला PPT द्यायची असेल किंवा उद्या कोणाचा प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा असेल किंवा काही असेल, तर तिथे ते तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही जी म्हटलेली गोष्ट आहे ती उद्या तुमच्या कामामध्ये सांगते मी. जे पण नोकरी जॉब वगैरे करतायत किंवा कोणत्याही फील्डमध्ये जे वर्किंग आहेत त्यांना करिअरसाठी सांगते की उद्या तुम्हाला जे पण काम केलेलं आहे ते थोडंसं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावं लागेल. थोडंसं प्रमोशन किंवा रेकग्नायझेशनसाठी कदाचित फाईट करावी लागू शकते. आता झालं ना, आता आला ना एप्रिल महिना आला, एप्रिल 2026 आता जायला आला. आता 27 एप्रिल आली उद्याची, तरी काही जणांना अजून प्रमोशनचं कळलेलं नाही आहे, काही जणांची सॅलरी इन्क्रीज काय झाले ते कळलेलं नाही आहे, त्याच्याबद्दल अजून मीटिंग्स झालेल्या नाही आहेत, असंही काही जणांचं असू शकतं ना. किंवा काही जणांना प्रमोशन मिळणार होतं 3 मंथ्समध्ये वगैरे, तर त्यांना 3 मंथ्समध्ये वगैरे प्रमोशनचं 6 मंथमध्ये इयर झालेलं आहे. काही जणांना म्हणतात ना की त्यांनी विचारांनी प्रोजेक्ट वगैरे केलेला आहे, तरी माझे विचारे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना विचारांना रेकग्नायझेशन मिळत नाही आहे. त्यांना कोणी म्हणतच नाही आहे की तू बाबा हे केलंस आमचं जे प्रोजेक्ट आहे ते, त्यामुळे आम्हाला इथे एवढी म्हणतात ना की एवढा प्रॉफिट वगैरे झाला, हे काहीच होत नाही आहे. त्यामुळे थोडंसं रेकग्नायझेशनसाठी वगैरे थोडीशी तुम्हाला फाईट करावी लागेल, प्रमोशनसाठी थोडीशी फाईट करावी लागेल.
असं होऊ शकतं. पैशाच्या बाबतीत तर मी म्हणेन ओव्हरऑल ज्यांनी पण हे कार्ड सिलेक्ट केलेलं आहे त्यांना पैशाच्या बाबतीत उद्याच्या दिवसात थोडंसं अपडाऊन असू शकतं. थोडा फायनान्शियल अचानक एखादा खर्च येऊ शकतो उद्या, किंवा एखादं म्हणतात ना की अचानक फायनान्शियल प्रेशर येऊ शकतं. एखादं तुम्हाला पैसे एकदम म्हणतात ना की एकदम पैसे तुम्हाला खर्च करायला लागतात कधी कधी कारण नसताना. पण तुम्ही घाबरू नका, याच्यानंतर तुम्हाला नक्की इम्प्रूव्हमेंट येणार आहे. हेल्थ वाईज बघायला गेलं ना तर उद्याचा दिवस तुमचा असा असेल की उद्या तुम्ही ना थोडंसं तुम्हाला चिंता वाटेल, थोडीशी तुम्हाला भीती वाटेल, थोडासा थकवा वाटेल. पण काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. तुमचं मन शांत ठेवा आणि थोडीशी विश्रांती घ्या तुम्ही, म्हणजे उद्या तुम्हाला खरोखर बरं वाटेल. फॅमिली वाईज तुमच्या बघायला गेलं, तुमच्या घरामध्ये जर का बघायला गेलं ना तर छोटे छोटे डिसॲग्रीमेंट होतात. जसं आई मुलांमध्ये कधीतरी एखादा आई सांगते ही गोष्ट करू नको आणि मुलं सांगतात नाही आम्ही ही गोष्ट करणारच. एखादी गोष्ट मुलांना हवी असते. आता मुलांना म्हणतात ना की पिझ्झा वगैरे खाणारी आजकालची मुलं आहेत. मुलांना आई सांगते नको नको पिझ्झा नको करू, घरात केलेली अमुक अमुक गोष्ट खा. तर मुलं म्हणतात नाही नाही. तर त्याबद्दल आईवडिलांबरोबर म्हणजे आईबरोबर वगैरे किंवा तुमच्या बॉसबरोबर तुमचे थोडेसे आर्ग्युमेंट्स, म्हणजे घरामध्ये बॉस कोण असतं, आई असते किंवा तुमची पत्नी असते. तर त्यांच्यावर थोडेसे आर्ग्युमेंट तुमचे होऊ शकतात. त्यामुळे डिसॲग्रीमेंट थोडं होऊ शकतं. बोलण्यामध्ये काहीतरी डिसिजन घेण्यामध्ये वगैरे सुद्धा डिसॲग्रीमेंट कदाचित होऊ शकतं. भावाभावांमध्ये, बहिणींमध्ये, भावा बहिणींमध्ये, पती पत्नींमध्ये डिसॲग्रीमेंट कोणाबरोबरही तुमचं होऊ शकतं ना, आईवडिलांबरोबर पण होऊ शकतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा ते का होणार आहे तुमचं डिसॲग्रीमेंट, ते सुद्धा कम्युनिकेशन इश्यू आहे, कम्युनिकेशन गॅप असेल कदाचित, असं काही असू शकेल. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे हँडल केल्यात ना तर तिथल्या तिथे त्या रिझॉल्व्ह होतील, तिथल्या तिथे त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल. जे माझे बंधू भगिनी, जे माता भगिनी जे आहेत, पिता आहेत आमचे, ते जर का स्पिरिच्युअलिटीमध्ये असतील तर त्यांना थोडंसं पेशन्स ठेवायला लागेल, थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल स्वतःमध्ये. युनिवर्स तुमची जी स्ट्रेंथ आहे ना ती वाढवत आहे. तुमची शक्ती आहे ना शरीरातली, जी सहन करायची सहनशक्ती म्हणतात, ती तुमची युनिवर्स वाढवत आहे. त्यामुळे तुम्हाला हे उद्या असं होऊ शकतं. पण त्याच्यात तुम्हाला एंजल्सचं जे कार्ड आलेलं आहे ना, ते एंजल तुम्हाला काय सांगतायत, युनिवर्सने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. डिसॲग्रीमेंट आहे, कंट्रोल ठेवा, पेशन्स आहेत. उद्या तुम्हाला रेकग्नायझेशनसाठी, स्वतःच्या प्रमोशनसाठी किंवा तुमच्या अचानक जो खर्च येणार आहे, जे फायनान्शियल प्रेशर येणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला युनिवर्सने एक सुंदर मेसेज दिलेला आहे. बी हॅपी चेंजेस. या सगळ्या किऑसमधून सुद्धा ना, या सगळ्या गोंधळीमधून तुम्हाला ना युनिवर्स एक आशीर्वाद देत आहे बिग हॅपी चेंजेसचे. म्हणजे काय, खूप स्ट्रगल कराल ना तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये, तर त्या स्ट्रगलनंतर जो तुम्हाला लाईफमध्ये येणारा जो हॅपीनेस आहे ना तो एकदम द्विगुणित असेल. तर तुम्ही विचार केलेला नसेल असं आहे. एंजल्स तुम्हाला खूप मोठे ब्लेसिंग देत आहेत आणि म्हणत आहेत की तुमच्यामध्ये जो येणारा बदल आहे, या किऑसमुळे जो तुमच्यामध्ये येणारा बदल आहे, गोंधळामुळे जो येणारा बदल आहे, तो तुमच्यामध्ये खूप सुंदर येणार आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुमचं डिसॲग्रीमेंट होईल, तुमच्या हेल्थविषयी काही प्रॉब्लेम्स होते, सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, शांत राहायचं आहे. तुम्हाला समोरच्याचं ऐकून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला वाटतं की समोरच्याने माझं ऐकावं, तसं तुम्हीसुद्धा समोरच्याचं ऐकून घ्यायचं आहे. एक मार्ग काढायचा आहे, त्यातून शांत राहायचं आहे. शांत डोक्याने तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये इम्पेशंट व्हायचं नाही आहे, पेशन्स ठेवायचे आहेत. जर का तुमच्या हेल्थमध्ये सुद्धा इश्यूज काही आले तरी तुम्हाला उद्या काही हे करायचं नाही आहे. स्ट्रेस आला किंवा तुम्हाला जर का एन्झायटी वाटली किंवा थकवा वाटला तर तुम्ही काय करायचं, शांत राहायचं आहे, रेस्ट घ्यायचे, थोडा वेळ जरा झोपा तुम्ही. जर का तुमचं आईवडिलांशी किंवा कोणाशी डिसॲग्रीमेंट झालं तर शांत बसा, विचार करा. त्यांनी जे बोलले ते ऐका, त्याच्यावर विचार करा. तुम्ही जे त्यांना बोललात त्याच्यावर त्यांनी जे आन्सर दिले त्याचा विचार करा. त्यातून एक पूर्णपणे तुम्हाला रस्ता मिळू शकेल. स्वतःमध्ये थोडासा कंट्रोल ठेवा. कम्युनिकेशन एकदम म्हणतात ना की कम्युनिकेशन गॅप ठेवू नका आणि कोणाला लागेल मनाला असं बोलू नका. तर तुम्हाला फायनान्शियल जर का इश्यू येणार असतील उद्याच्या दिवसामध्ये तर ते अप्स डाऊन्स होतील ना, तर ते सुद्धा इम्प्रूव्ह होतील. इव्हिनिंगला तुम्हाला कार्डच ते आलेलं आहे ना, बघा ना तुमचं कार्डच उद्या तुमचं जे कार्ड
एंजल तुम्हाला जे आन्सर देत आहेत ते सुद्धा बिग हॅपी चेंजेस देत आहेत. अशा सगळ्या गोंधळागोंधळीनंतर कदाचित असं पण असतं ना की गोंधळागोंधळीमध्ये अशी पण गोष्ट होते कधी कधी की आपल्या सगळ्यांचीच मतं तर पाची बोटं तर सारखी नाही आहेत ना आपली. तर त्याच्याप्रमाणे म्हणतात ना की हे बघा ना, इथे प्रत्येकाने वेगळे वेगळे ड्रेस घातलेले आहेत आणि ते एकमेकांशी भांडत आहेत. ते काय असे लढत नाही आहेत, पण ते एकमेकांशी भांडत आहेत, पण ते आहेत एका पटलावरती. तर तसं तुम्ही एका ठिकाणी या आणि मग विचार करा आणि मग तुमचं भांडण वगैरे सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करा. हे तुम्हाला उद्याचं कार्ड सांगत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय पायल नंबर 1 रोज कार्ड्स. जर का तुमच्याशी हे रेझोनेट झालं उद्याच्या दिवसामध्ये तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. टॅरो बाय ममताला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मला तुमच्या सबस्क्रिप्शनची गरज आहे, तुमच्या व्ह्यूची गरज आहे. लास्टपर्यंत तुम्ही तुमचं पूर्णपणे रीडिंग बघत जा, तर तुम्हाला कळेल की तुमच्याशी ते रेझोनेट होतं नाही होत पूर्ण दिवसामध्ये. सेकंड वन ज्यांनी सिट्रीनचा पायल चूज केलेला आहे त्यांच्यासाठी कार्ड आलेला आहे डेथ. डेथ म्हणजे पायल नंबर 2 सिलेक्ट केलेलं होतं त्यांना कार्ड आलं आहे डेथ. डेथ म्हणजे काय, इथे कोणी मरणार नाही आहे, इथे कोणीही मरणार नाही आहे. आणि त्याला जे कार्ड आलेलं आहे ते रिमेन पॉझिटिव्ह. युनिवर्सनी जे आपल्याला एंजल कार्ड दिलेलं आहे ते आहे रिमेन पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह राहिलात तर सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या होतील. सिंपल गोष्ट आहे, आपल्याला युनिवर्स सांगतंय. तुम्हाला उद्याला म्हणतात ना की इथे तुम्ही इथे डेथ म्हणजे असं नाही आहे की तुम्ही मरणार आहे किंवा कोण तुमच्या लाईफमधलं मरणार आहे, तसं नाही आहे. तर कधी काही संपत असलं तर घाबरू नका. कितीतरी गोष्टी जीवनामध्ये अशा असतात की संपत असतात, पण तिथे तुम्हाला घाबरायचं नाही आहे. इथे तुम्हाला युनिवर्स सांगतंय की इथे तुम्हाला डेथ म्हणजे काय आहे तर रिलेशनशिपमध्ये किंवा जर का रिलेशनशिप आपल्याला तुमच्या लव्ह अँगलने आपण बघितलं तर तुमची रिलेशनशिपची उद्या एंडिंग होऊ शकते किंवा डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एंडिंग होऊ शकते किंवा काहीतरी बदल होऊ शकतात. तर जे पण तुमच्यामध्ये ज्या टॉक्सिक गोष्टी आहेत, कदाचित असं पण होऊ शकतं की रिलेशनशिपचं एंडिंग नाही होत, तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या टॉक्सिक गोष्टी आहेत, ज्या म्हणतात ना की ज्या पण तुमच्यासाठी खराब गोष्टी असतील, ज्या विषारी गोष्टी असतील, टॉक्सिक असतील, त्या तुमच्या लाईफमधून उद्या निघून जाणार आहेत. ते तुम्हाला डेथ सांगतं. त्यासाठी युनिवर्स तुम्हाला सांगतंय की टॉक्सिक गोष्टी संपून तुमची नवीन जी बिगिनिंग होणार आहे ना, न्यू बिगिनिंग तुमच्या रिश्त्याची होईल किंवा नवीन कोणी तुमच्या लाईफमध्ये नवीन तुमचा जो रिश्ता आहे तर तुम्हाला असं वाटेल की मी ह्यांच्याशी उगाच बांधली गेलेली आहे, तर मला ह्या रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं आहे. मग ते कोणतंही रिलेशनशिप असू शकतं, फ्रेंडशिप पण असू शकते, प्रेम असतं ना मित्रमैत्रिणींच्यात पण, ते असू शकतं किंवा तुमची लव्ह रिलेशनशिप असू शकते, हजबंड वाईफची काही असू शकते की ज्यातून पुढे तुम्हाला तयार करतो युनिवर्स की तुम्हाला स्ट्रॉंग होण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हेल्दी बनवण्यासाठी. हेल्दी म्हणजे काय, तर इथे काय तुम्ही शरीराने हेल्दी बनण्यासाठी नाही, तर तुमची हेल्दी बिगिनिंग करण्यासाठी. नवीन सुरुवात जी तुमची होईल ना ती धष्टपुष्ट सुरुवात झाली पाहिजे. नवीन जीवनाची जी सुरुवात होईल डेथ झाल्यानंतर, एखाद्या गोष्टीचा शेवट झाल्यानंतर बिगिनिंग होते ना, नवीन काहीतरी सुरू होतं ना आपलं. जसं आपण 10वी झाल्यानंतर आपलं कॉलेज सुरू होतं, आपण कॉलेजमधून बाहेर पडल्यावर आपलं जॉब करण्याचं सुरू होतं किंवा पुढचं एज्युकेशन घेऊन आपण जॉबला लागतो. त्याच्यानंतर आपलं लग्न होतं, मुलं होतात, म्हातारे होतो, सुना येतात, जावई येतात, नातवंड होतात. तसं परिस्थितीमध्ये सांगते मी. हे तुम्हाला डेथ सांगत आहे की कोणत्या तरी गोष्टीचा उद्या प्रेमामध्ये तुमचा एंडिंग होणार आहे आणि तिथून तुम्हाला नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे आणि ती हेल्दी होईल. करिअरमध्ये जर का बघितलं ना तर तुम्ही उद्या असा तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतो की मी जॉब चेंज करतो. म्हणजे आता तुम्ही ह्या जॉबमध्ये अडकलेला, आता जुना जॉब आहे, यातून तुम्हाला काहीही मिळत नाही आहे, टॉक्सिक गोष्ट आहे ती तुमच्यासाठी. पैसे मिळावेत म्हणून तुम्ही जॉब करताय, कारण का आता तुमचं रोलिंग घरचं चालू राहावं, तुमचं घरी मनी यावेत, घर तुमचं चालू राहावं, EMI भरले जावेत. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. कोणी शिकून एज्युकेशनही घेत आहेत, कोणी बिझनेसमन म्हणजे बिझनेसमनकडे कोणी जॉब करतायत, म्हणजे सगळेजण बिझनेसमनमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये कोणी जॉब करतायत, तिथे सुद्धा बॉसला वगैरे कोणी कंटाळलेले आहेत, तर ते जॉब दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली करून घ्यायचं बघतायत. काही जण नवीन डायरेक्ट जॉबच चेंज करायचं बघतायत. प्रत्येकाची जॉब चेंज करण्याची
परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची मानसिक परिस्थिती, तिथे त्याचं एन्व्हायरमेंट ऑफिसचं कोणाचं खराब आहे म्हणून त्याला सोडायचं आहे जॉब, तर असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तर कोणाला करिअरमध्ये उद्या त्याचा रोल चेंज होईल. जर का कोणी मॅनेजर असेल तर त्याला डेप्युटी मॅनेजर करतील. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जर का तुम्ही जर का शिक्षणामध्ये आहात, एखादं काही शिकताय, तुम्ही ॲज अ ट्रेनी म्हणून लागलात, तर तुम्हाला कदाचित तिथे परमनंट करून घेतलं जाईल. तुमचा प्रोबेशन पिरियड चेंज झाल्यावर तुम्ही परमनंट व्हाल. तुम्ही ज्या डेझिग्नेशनला तुम्हाला घेतलं आहे त्या डेझिग्नेशनला तुम्हाला पोस्ट मिळू शकते. उद्या तुमचा तिथे रोल चेंज होऊ शकतो. लिडरशिप कोणाला मिळू शकते, कोणाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतं. असं रोल प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. जुनी सिच्युएशन संपून तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी, उद्या कदाचित कोणी ॲप्लिकेशन केलेलं असेल. खूप भाऊ बहीण माझे असे पण आहेत की ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे नवीन पोस्टसाठी, कोणी गव्हर्नमेंट जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं आहे, कोणी आणखी कोणत्या गोष्टीसाठी करिअरमध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर त्यांना चान्सेस, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तिथे त्यांच्यासाठी येऊ शकते. नवीन बिगिनिंगचं पण कार्ड आहे ना हे, नवीन बिगिनिंग होते इथे. नवीन तुमचं जुनंच जाऊन तुम्हाला नवीन गोष्ट तुमच्यामध्ये येते. पण कदाचित कसं असतं माहिती आहे, हे तुम्हाला वाटेल की आता मी रिस्क घेतोय, मी जॉब चेंज करतोय, तर ही मला रिस्क आहे, पण हीच तुमची लॉंग टर्मसाठी बेनिफिट आहे. आता जे तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे मिळेल त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला रेकग्नायझेशन फ्युचरमध्ये मिळेल. तुम्हाला स्टेबल एखादं म्हणतात ना की तुमचं जॉब, आता तुम्ही प्रोबेशन पिरियडमध्ये आहात आणि तुम्हाला प्रोजेक्ट दिलं आहे, एखादं लीडर बनवलेलं आहे किंवा नवीन नोकरी आहे, तुम्हाला तिथे म्हणतात ना की जॉब वगैरे तर तिथे आहे तुमचा, डायरेक्टच तुम्हाला परमनंट पोस्टवरती घेतलेला आहे MNCमध्ये वगैरे कुठे, प्रोबेशन पिरियड संपलेला आहे आणि तिथे तुम्हाला एखादं एकदम प्रोजेक्ट वगैरे मिळालं, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला फ्युचरमध्ये रेकग्नायझेशन मिळू शकतं. तुम्हाला इथून स्टेबिलिटी मिळू शकते. याच्या एक्सपिरियन्सवरती तुम्ही नवीन सुद्धा चेंज करू शकता जॉब वगैरे, असंही तुमच्या बाबतीत होऊ शकतं. हे करिअरवाल्यांसाठी होतं. जर का पैसे वगैरेच्या बाबतीत तर तुम्हाला नवीन म्हणतात ना की फायनान्शियल पॅटर्न तुमचा बदलतोय, कदाचित तुम्हाला पैसे कमी मिळत आहेत आता, तर तुम्ही नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली तर तिथे तुम्हाला पैसेही जास्त मिळू शकतात. असंही तुमच्या बाबतीत होऊ शकतं. नवीन सॅलरी चांगली मिळू शकते. तुम्हाला कसला धन वगैरे तुमच्याकडे असतं. इन्कम सोर्सेस तुमचे शिफ्ट होऊ शकतात. आता तुमच्याकडे एकच इन्कम सोर्सेस आहे तर 2 किंवा 3 तुमचे होऊ शकतात. सुरुवातीला ते तुम्हाला असं वाटेल की मला तिथे स्टेबिलिटी नाही आहे, मी तिथे पूर्णपणे अजून स्थिर नाही झालो आहे, अस्थिर आहे. जर का जॉब करता तुम्ही दुसरा काय बिझनेस बघत असाल तर ते सुद्धा नवीन बिगिनिंगच होते ना तुमच्यासाठी. तर तिथे तुम्हाला वाटेल की इन्स्टेबल आहात, किंवा तुमच्या नॉर्मल जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला वाटेल की माझी इन्कम आहे ती इन्स्टेबल आहे. पण इथूनच तुमची स्टेबिलिटी चालू होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, इथूनच तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येणार आहे. हां, आता तुम्हाला असं वाटेल की म्हणजे माझी ग्रोथ नाही आहे इथे, या प्रोजेक्टमध्ये माझी काय ग्रोथ होणार आहे, आता इथे या प्रोबेशन पिरियडमध्ये मी आहे किंवा इथे मला ट्रेनी म्हणून घेतलं आहे, तर इथे माझी काय ग्रोथ होणार आहे. तर इथूनच तुमची ग्रोथ होणार आहे. जिथे तुम्ही कंटाळले आहात, तुम्हाला असं वाटतंय तो पॅटर्न तुम्हाला सोडावा लागेल आणि इथूनच तुमची ग्रोथ होणार आहे. ज्यांचा हेल्थचा इश्यू आहे, हेल्थवाईज आपण बघायला गेलं ना, तर उद्या तुम्हाला असं वाटेल की तुमची लो एनर्जी आहे, इमोशनल हेवीनेस आहे, भावनिकदृष्ट्या तुम्हाला काहीतरी प्रेशर वाटेल, त्याच्यानंतर तुम्हाला लो एनर्जी एकदम फील होईल, काहीतरी असं एकदम मनामध्ये तुमच्या विचार वगैरे येतील आणि मग तुम्ही एकदम म्हणतात ना की तुम्हाला विचार वगैरे आल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम असा होईल की तुम्हाला असं वाटेल अरे मी काय आहे, मला काहीच नाही, काहीतरी होतं आहे. पण घाबरू नका. तुम्हाला इमोशनल आणि मेंटल डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. जी तुमच्या शरीरामध्ये जी खराब ऊर्जा आहे किंवा जे पण काही खराब गोष्टी आहेत, जी खराब संप्रेरक वगैरे असं काही जे असतं, हॉर्मोन्स वगैरे असतात, हे सगळं तुमच्या मनातली जी पण काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी उद्या तुम्हाला काढायची आहे, ती डिटॉक्स करून टाकायची आहे. पूर्णपणे निगेटिव्हिटीतून उद्या तुम्हाला बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यात तुम्हाला आलेलं आहे कार्ड, जे तुम्हाला एंजल काय मेसेज देत आहेत या डेथबद्दल. रिमेन पॉझिटिव्ह. मी मगाशीच तुम्हाला बोलले ना की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्हाला खूप गोष्टी मिळू शकतात. तुम्हाला म्हणजे एंजल तुम्हाला सांगताय की काही संपत नसतं, काहीही गोष्टी संपत नसतात. पॉझिटिव्ह राहिलात तर नक्की तुमची सिच्युएशन इम्प्रूव्ह होऊ शकते आणि ती पण लवकरात लवकर होईल. उद्या फॅमिलीच्या दृष्टीने डेथ कार्ड बघितलं तर डिस्टन्स किंवा इमोशनल गॅप उद्या राहणार आहे. आता खूप जण बाहेरगावच्या देशामध्ये आहेत, खूप जण दुसऱ्या सिटीत जॉबला आहेत, काही जण दुसऱ्या स्टेटमध्ये जॉबला आहेत.
फॅमिलीज त्यांच्या दुसरीकडे आहेत आणि ते दुसरीकडे राहत आहेत, अशीही परिस्थिती काही जणांची आहे. तर त्यांच्यामध्ये इमोशनल गॅप असेल किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये जरी तुम्ही असाल तरी तुमचं इमोशनल गॅप राहील, भावनांमध्ये थोडासा गॅप राहील, थोडीशी उणीव राहते म्हणतात ना, तसं होऊ शकतं. तर ते ॲक्सेप्ट करा. तसं तुम्ही म्हणजे ॲक्सेप्टन्स तुम्ही ठेवलं की नाही आता ती व्यक्ती माझ्यापासून दूरच राहते, माझं घर तिकडेच दुसरीकडे, पण मी मुंबईला जॉब करते, माझं घर आहे पुण्यामध्ये, तर माझी सगळी फॅमिली पुण्यामध्ये, पण तुम्ही ॲक्सेप्ट करा की मी इकडे राहतो, इथून माझं चांगलं होणार आहे. आणि तरच तुमचं हिलिंग होऊ शकतं, तरच तुमच्या जखमा जे घाव आहेत ते भरू शकतात. ट्रान्सफॉर्मेशनचा फेज आहे. जे स्पिरिच्युअलिटीकडे आहेत, ऑकल्ट सायन्समध्ये जे भाऊ बहीण माझे आहेत त्यांना असं आहे की हा तुमचा ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे आणि इनर लेवल तुमची खूप बदलत आहे. म्हणजे तुमच्यामधून निगेटिव्हिटी जाऊन तुमच्याकडे खूप पॉझिटिव्हिटी येत आहे. तुमचं पूर्ण म्हणतात ना की मन तुमचं पूर्णपणे बदलत आहे, नवीन ऊर्जा तुमच्याकडे येत आहेत. त्याच्यासाठीच तुम्हाला सांगतं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. एंजल कार्ड तुम्हाला सांगतं आहे, एंजल मेसेज तुम्हाला तेवढंच देत आहे की ही कोणत्याही गोष्टीची जी एंडिंग होते, जो शेवट होतो, तो कधीही नवीन सुरुवातीकडेच तुम्हाला घेऊन जातो. फक्त ह्या होणाऱ्या सगळ्या प्रोसिजरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त विश्वास ठेवायचा आहे. पॉझिटिव्ह राहिलात तर सिच्युएशन तुमच्यासाठी खूप स्मूथ होईल. म्हणजे एंडिंग एखाद्या गोष्टीचं झालं, रिलेशनशिपचं एंडिंग झालं तरी तुमचं हिलिंग होईल. तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात तर कोणीतरी नवीन तुमच्या लाईफमध्ये येईल. जुनी नोकरी तुम्ही सोडलीत तर नवीन नोकरी जी मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमचं हिलिंग होईल. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे तो जॉब मिळेल. जर का तुम्हाला ए आणि बी पायलचं माझं रीडिंग आवडलं तर नक्की टॅरो बाय ममताला तुम्ही सबस्क्राईब करा. ओव्हरऑल मी तुम्हाला सांगेन की पायल नंबर 1 तुम्हाला सांगत आहे की उद्याच्या दिवशी तुम्हाला बाहेरून संघर्ष आहे पण तुमच्या आतमध्ये स्वतःची ग्रोथ होणार आहे. आणि पायल नंबर 2 की तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, पण तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावे लागतील, पॉझिटिव्ह राहावं लागेल. मेन म्हणजे ओव्हरऑल सांगायला गेलं तर हा सोमवार तुमच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येत्या काळामध्ये ठरू शकतो. 27 एप्रिल 2026 तुमचं पूर्ण लाईफ आहे ना ते ग्रोथकडे जाऊ शकतं. जर का लव, करिअर, मनी आणि हेल्थवाईज तुम्हाला मी जे पहिल्यांदा केलेलं रीडिंग आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही मला सबस्क्राईब करा. सगळ्यांशी रेझोनेट सगळ्या गोष्टी होतील असं नाही, पण जेवढं पण रेझोनेट होईल तेवढं घ्या. आणि जय सियाराम. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते. हर हर महादेव शंभो. गणपती बाप्पा मोरया. शेषाय नमः. भुजंगीशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. महादेवांना उद्या तुम्ही नक्की पाण्याचा अभिषेक करा, दुधाचा अभिषेक करा. ज्यांना आता नोकरी वगैरे लागत नाही आहे किंवा ज्यांची काही मनोकामना आहे, लग्न जमत नाही आहेत, खूप जणांना हेल्थला इश्यू येतो आहे, जी पण काही तुमची समस्या आहे ती घ्या. एक छोटंसं बेलाचं पान घ्या, त्याच्यावरती जो एकदम प्लेन भाग असतो ना, गुळगुळीत भाग असतो, त्याच्यावर मध लावा. तुमची पानाच्या तिन्ही बाजूला लावा आणि पाणी वाहा शिवलिंगावर, दूध वाहा शिवलिंगावरती. तुम्ही तुमचं जे पान तुम्ही जे प्लेन भागावरती जो गुळगुळीत भाग आहे त्याच्यावरती जे मध लावाल ना, तर तुमची जी काही इच्छा आहे ती उद्या इच्छा बोला आणि शिवलिंगावरती जल अर्पण केल्यानंतर ते तुम्ही पान चढवा. असं 7 सोमवार करा. हळूहळू तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. महादेव बाप्पा तुम्हाला नक्की सगळ्यामध्ये हेल्प करतात आणि तुमची जी पण काही विश आहे ती 7 सोमवारच्या आतमध्ये पुरी होते. फक्त तिथे शिवलिंगाजवळ बसून किंवा शिवलिंगाच्या बाहेर आल्यावरती गाभाऱ्यातून तुम्हाला बोलायचं आहे ओम नमः शिवाय. एकदम स्लोली बोलायचं आहे आणि ते पण 108 वेळा जमलं तर, नाही तर 11 वेळासुद्धा इनफ आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर का तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंग घ्यायचं असेल मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये वगैरे तरी मी देते. तुम्हाला ब्रेसलेट्स वगैरे क्रिस्टलची घ्यायची असेल तरी आमच्याकडे ती अवेलेबल आहेत. जर का तुम्हाला जन्मपत्रिका दाखवायची असेल तरी आम्ही जन्मपत्रिका बघतो. तुम्ही जन्मपत्रिकेचं तुमचं टाईम, वेळ वगैरे आम्हाला सगळी पाठवा आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तेही रीडिंग देतो. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, माझा ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय 27/4
27th April 2026 reading.